स्वच्छता विभागावरील पाणी पुरवणी मागण्यासाठी मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। माझ्या मतदारसंघामध्ये पुणे शहरात मतदारसंघ आहे आणि इनिमिनी 3 गावे ही पाणी पुरवठ्याची रखडलेली आहेत। त्यामध्ये मांजरी खुर्द, वडगाव शिंदे, निरगुडी अशी 3 गावे मंत्री महोदय या ठिकाणी आहेत। पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण आहेत पण पाणी पुरवठ्याच्या योजना त्या ठिकाणी चालू नाही आहेत आणि म्हणून त्यासाठी आपण एक मीटिंग बोलवावी आणि या पाणी पुरवठ्याच्या योजना चांगल्या पद्धतीने सुरू करण्यात याव्यात। कारण मांजरी खुर्द गावामध्ये जवळजवळ 10,000 कुटुंब त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना चांगल्या पद्धतीने नाही आहे। आज शहरामध्ये आमचा भाग आहे आणि शहरामध्ये असताना पुरवणी मागण्यामध्ये आपण गृहनिर्माण विभागाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी मला सांगायचे की येरवडा हा भाग गृहनिर्माण विभागामध्ये त्या ठिकाणी इमारती बांधलेल्या 25-30 वर्षापूर्वी झाले आणि त्या ठिकाणी आता जवळजवळ 5-5, 7-7 फुटाच्या त्या ठिकाणी त्यावर मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि इमारती मोडकळीस आलेल्या आहेत। अनेक लोक घरं सोडून बाजूला गेलेले आहे। 1 मिनिट सुद्धा नाही झाला, 4 मिनिटं झाले। बरोबर आऊसाहेब, 1च मिनिट झाला। बरं बोला, असं का करता तुम्ही? आणि या ठिकाणी ही घरं बांधण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्याची गरज आहे कारण त्या ठिकाणचे नागरिक अत्यंत भयभीत झालेले आहेत। आज आमची जी पूर्वी गावं महानगरपालिकेमध्ये आली त्याला 29 वर्ष पूर्वी ती गावं आली आणि त्यामध्ये मग वडगाव शिरी असेल, खराडी असेल, धानोरी असेल, या गावाचे मुख्य रस्ते, कळस असेल, या गावाचे मुख्य रस्ते सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही आहेत आणि म्हणून या मतदारसंघामधील किमान एक 15-20 मुख्य रस्ते गेले 29 वर्षापासून बाकी आहेत, ते त्वरित व्हावेत यासाठी पुणे महानगरपालिकेकडे आम्ही मागणी केलेली आहे। शासनाने तसे आदेश द्यावेत की आमची महानगरपालिका सुद्धा मोठी आहे आणि त्यामध्ये जर शासनाने आदेश दिले की ते रस्ते पूर्ण करावेत तर ते या ठिकाणी रस्ते होऊ शकतात। या ठिकाणी याच मतदारसंघामध्ये अनेक बाबाजी काळे या ठिकाणी जे येरवडा भाग आहे त्या ठिकाणी यशवंतनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, भाटवस्ती असेल, खडकी असेल, जय जवाननगर असेल, या दाट वस्तीमध्ये 40 वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन झालेल्या आहेत आणि या ड्रेनेज लाईन सुद्धा जीर्ण झालेल्या आहेत। त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन पूर्ण होण्यात त्या तुंबतात आणि म्हणून त्या ड्रेनेज लाईन पूर्ण होण्याची गरज आहे। त्या ठिकाणी झोपडपट्टी भाग आहे, दलित वस्ती असल्यामुळं त्या ठिकाणच्या नागरिकांना सुविधा मिळण्याची आज गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी शासनाकडं त्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे। या ठिकाणी लोहगाव हे नवीन गाव आमचं महानगरपालिकेमध्ये आलं आणि या गावामध्ये मात्र पाणी पुरवठ्याच्या सुविधा नाही आहे। आज या मतदारसंघामध्ये हजारो टँकर पाणी लोकांना विकत घ्यावं लागतं आणि महानगरपालिका टॅक्स वसूल करते आणि म्हणून या भागामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी आजच्या काळे माननीय अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो। पान क्रमांक 302, बाब क्रमांक 434, पान क्रमांक 69, बाब क्रमांक 107 नुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी टप्पा क्रमांक 2, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत राजगुरुनगर व चाकण नगर परिषदेचा कचरा व सभोवतालच्या मोठ्या 10-15 ग्रामपंचायतचा कचरा क्लबिंग करून MIDCच्या जागेत प्रकल्प करण्यासंदर्भात माननीय उद्योगमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय, माननीय पुणे जिल्हाधिकारी, CO जिल्हा परिषद पुणे व लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या बैठकीत ठरले आहे। त्यानुसार CO जिल्हा परिषद पुणे, कलेक्टर यांनी तातडीनं कार्यवाही सुरू करावी। त्या ठिकाणी इंडोर पॅटर्नवर लवकरात लवकर कचरा प्रकल्प व्हावा अशी विनंती आहे आणि त्यासाठी लागणारा निधीची तरतूद त्या ठिकाणी व्हावी। तसेच इतर ठिकाणी टाकत असलेला कचरा थांबविणं अपेक्षित आहे। सदर कामासाठी निधीची तरतूद व्हावी, पुरवणी बजेटमध्ये त्यासाठी निधी मिळावा। नगर विकास विभागाकडून खेड, आळंदी, चाकणची सिद्धार्थ शिरोळे साहेब 1 मिनिट पण नाही झाला, 1 मिनिट नाही झाला, बरं बोला, एवढंच पान नाही फक्त झालं। नगर विकास विभागाकडून खेड, आळंदी, चाकणची नागरीकरण वाढत आहे
इमारती वाढत आहे, रस्ते मात्र तेवढेच आहे. त्यामध्ये विद्युत पोल आरोप नाही करायचा. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. त्यासाठी जुने पोल काढून तिन्ही शहरांना अंडरग्राऊंड केबल टाकून विद्युत व्यवस्था व्हावी, त्यासाठीची निधीची तरतूद व्हावी. चाकण आळंदी शहरात येणाऱ्या ग्राहक, शेतकरी, कामगार, वारकरी यांच्या टू व्हीलर गाड्या न मुद्देसूद सांगता बोला, टोईंग केल्या जातात. मागणी करा, बाब मागणीचे क्रमांक साहेब सांगा. मागणीचे साहेब नाहक सर्वसामान्य लोकांना 600-700 रुपयाचा फटका बसतो. त्यामुळे पार्किंगचे अधिकचे या ठिकाणी लोक ठेवून टोईंग व्हॅन बंद कराव्यात. नगरविकास विभागाच्या संबंधित मंत्र्यांनी मागील अधिवेशनात करवाढीला स्टे देतो म्हणून सांगितले होते, परंतु कोणत्याही भौतिक सुविधा, आरोग्याच्या, शैक्षणिक, शुद्ध पाण्याच्या, अरे ड्रेनेजच्या बाबा, सुविधा मागणी करा. नसताना सुद्धा भरमसाठ करवाढी केलेली आहे, ती थांबवावी. भौतिक सुविधासाठी निधी द्यावा ही विनंती. आणि एकच मिनिट शेवटचं, बाब क्रमांक 301, पान क्रमांक 432, जलजीवनच्या माध्यमातून आमच्या तालुक्यात प्रत्येक गावाला योजना मंजूर आहे. 15% योजना पूर्ण आहेत. 20% पूर्ण होऊन सोर्स न चुकल्यामुळं पाणी नाही आहे. काहींना वीज व्यवस्थेला निधी कमी पडत आहे. त्यासाठी सुधारित प्रमाण देऊन लवकरात लवकर निधीची व्यवस्था व्हावी. बिले देण्यास संबंधित विलंब होत असल्यामुळे ठेकेदार कामं वेळेत सुरू करत नाही, त्यासाठी निधीची तरतूद व्हावी. टंचाई होण्याआधी आपल्या माध्यमातून संबंधित यंत्रणांना आदेश होऊन निधी मिळावेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुलांना दुसरा हप्ता मिळण्यासाठी लवकर निधी वितरित व्हावा. ठीक आहे. तसेच उर्वरित घरांना लवकर मंजुरी मिळावी. तसेच ठाकर समाज, कातकरी, SC ST इतर समाजाच्या लोकांना जागा उपलब्ध घरकुलासाठी नाही आहेत, सिद्धार्थ त्यासाठी शिरोळे. लवकर गायरान फॉरेस्ट जागेतून जागा अध्यक्ष मिळावी. महोदय, आज पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. नगरविकास विभाग, बाब क्रमांक 114, पान क्रमांक 73. या डिसेंबरमध्ये महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आणि मागील 1 वर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे, आपण सर्व अनुभवत आहोत. अध्यक्ष महोदय, असे म्हणतात की हिस्ट्री इज ऑफन रिटन बाय दोज हू होल्ड द पेन, बट द डेस्टिनी ऑफ अ स्टेट इज रिटन बाय दोज हू होल्ड द प्लाव म्हणजे नांगर अँड द ट्रॉवल म्हणजे कुदळ. आणि मला अभिमान आहे की देवेंद्र फडणवीस साहेब इज द मॅन हू हॅज हेल्ड बोथ विथ इक्वल प्रॉवेस. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजी एक असे नेते आहेत हू गव्हर्न्स बियॉन्ड इलेक्टोरल सायकल्स. ते पुढच्या इलेक्शनचा नाही तर पुढच्या जनरेशनचा विचार करतात. अध्यक्ष महोदय, मागील 1 वर्षामध्ये आपण पाहिले तर महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सर्च सुरू आहे. मुंबई कोस्टल रोड कंप्लीट झाला आहे किंवा प्रगतीपथावर आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूचं काम कंप्लीट झालं आहे. करतो 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, 11 तास थांबलं, बोलून द्या प्लीज. समृद्धी एक्सप्रेसवे 701 किलोमीटरचा रस्ता आता कंप्लीट झालाय. 11 मिनिटं बोला. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथील मेट्रो नेटवर्कला अभूतपूर्व गती मिळाली आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे 12 जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती घडवतोय. वाधवान बंदरामुळे मॅरिटाईम इकॉनॉमीचे चित्र बदलणार आहे आणि अर्बन डेव्हलपमेंट पॉलिसीज आता 423 शहरामध्ये चालू आहे. श्री मोहन अध्यक्ष महोदय, मते. दिस इज देवेंद्र फडणवीस 3.0, फास्टर, शार्पर अँड मोर डिटरमाइंड. मला एवढंच म्हणायचं, पुण्यासाठी 3 मागण्या 4 मागण्या आहेत अध्यक्ष महोदय, की पुण्याच्या आउटर रिंग रोड वरती मोठी प्रगती झाली आहे. भूसंपादन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात 24-25 मध्ये झालंय, तो तातडीने कंप्लीट केला गेला पाहिजे. त्याच पद्धतीने इनर रिंग रोड शिवाय ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार नाही, त्यामुळे इनर रिंग रोडचे लँड डिसिजन्स हे लवकर घेतले पाहिजे, क्लिअरन्सेस लवकर दिले पाहिजे आणि डिपार्टमेंट्समधले कोऑर्डिनेशन लवकर केले पाहिजे. त्याच पद्धतीने शिवाजीनगर ST स्टँडचा प्रकल्प अनेक वर्ष रखडलाय, तो तातडीने कंप्लीट करायचा किंवा त्याला गती देण्याचा आपण निर्देश द्यावे. व रेंजिल्स येथील रेल्वे अंडरब्रिजचे वायडनिंग हे खूप वर्षापासून रखडले आहे, त्याला सुद्धा गती देण्याची गरज आहे. नवी मुंबईच्या धर्तीवरती पुणेचं पुरंदर एअरपोर्ट हे सुद्धा लवकरात लवकर केलं पाहिजे. मेट्रोचं काम अध्यक्ष महोदय पुण्यामध्ये खूप गतीने चालू आहे, पण आता जे फेज 2 अंतर्गत युनियन कॅबिनेटने ज्याला मंजुरी दिली ती लाईन 4, लाईन 4A, लाईन 2A, लाईन 2B, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, सिव्हिल कोर्ट ते लोणी काळभोर, खडकवासला ते खराडी, वारजे एक्सटेन्शन, HCMTR रिंग लाईन, ह्याला जलद क्लिअरन्सेस पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की DPR फास्ट ट्रॅक करा, लँड इश्यूज तातडीने सोडवा आणि विलंब टाळा. अध्यक्ष महोदय, शेवट एवढंच बोलतो की देवेंद्र फडणवीस साहेब हे अनप्रेसिडेंटेड स्पीडनी ब्लूप्रिंट्सला रियालिटीमध्ये एक्झिक्यूट करतायत. ही नोज द फार्मर्स पेन अँड द CEO's ambition. अंडर हिज एबल लिडरशिप महाराष्ट्र इज इन जस्ट मूव्हिंग फॉरवर्ड, इट इज सोरिंग. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार. मोहन मते. अध्यक्ष महोदय, एकूण बाब क्रमांक 114, मागणी क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, महानगरपालिका क्षेत्रात
मूलभूत सोयी सुविधा विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्याकरता रुपये 1,000 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्याचे ठरले आहे. अध्यक्षमध्ये माझ्या दक्षिण नागपूर मतदारसंघामध्ये नवीन वस्त्या विकसित झालेल्या मोठ्या प्रमाणात आहेत. आउटरचा भाग आहे. काही ज्या वस्त्या होत्या त्या गुंठेवरीत त्या वस्त्या रेग्युलर करण्याचं काम हे नागपूर सुधार प्रदेशच्या वतीनं झालं. परंतु अनेक सोयी सुविधा अजून उपलब्ध करून देण्याकरता त्या भागातील आपण लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे. अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खालील विकास कामे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे व त्याबाबत विस्तार प्रस्ताव हा शासनाकडे निधीच्या उपलब्धीसाठी मी सादर केलेला आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की मी खालील सर्व प्रस्तावाला मान्यता देऊन मला निधी उपलब्ध करून द्यावा. एक भोसलेकालीन जो माझ्या मतदारसंघात तलाव आहे, सक्करदरा तलाव, त्या सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण करून त्या तलावाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि त्याचे बांधकाम. दुसरा प्रभाग क्रमांक 32मध्ये अयोध्यानगर येथील जम्बूद्वीप नाल्याचे बांधकाम करणे. तिसरा प्रभाग क्रमांक 34 मानेवाडा जुनी वस्ती ते पिपळा नाला पर्यंतचे नाल्याचे बांधकाम करणे. मौजा हरपूर येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम करणे. खऱ्या अर्थानं मौजा हरपूरच्या जो क्रीडा संकुल आहे याच्याकरता अनेक निधी काँग्रेसच्या शासनापासून दिला, परंतु तो भाग ताजबागच्या परिसरात लागून असल्यामुळं तिथे नेहमी चोऱ्या होणं, लोखंड चोरी जाणं, सिमेंट चोरी जाणं, त्याच्यामुळं ते काम तसंच थांबलेलं आहे. अध्यक्षमध्ये दक्षिण नागपूर मतदारसंघातील मुख्य रस्त्यांचे विस्तारीकरण करणं हा त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अध्यक्षमध्ये एकूण बाब क्रमांक 107 पेज क्रमांक 68 अमृत 2.0 अभियान, केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियान, महानगरपालिकेचा क्षेत्र कार्यक्रम. मान्य अध्यक्षमध्ये नागपूर महानगरपालिका अमृत अभियान 2.0 अंतर्गत माझ्या दक्षिण नागपूर मतदारसंघात हनुमान नगर झोन आणि नेहरू नगर झोन या 2 झोनमध्ये सिवर लाईन टाकण्याचं काम चालू आहे. अध्यक्षमध्ये सिवर लाईन टाकण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. सिवर लाईन टाकण्याकरता खोदकाम करण्यात आलेलं आहे. रस्त्याचे रिस्टोरेशन त्यांनी अजून काही केलं नाही. वर्षभराचा कालावधी लोटून अजून काही झालेलं नाही. रिस्टोरेशनचे काम अपूर्ण झाले नसताना अनेक नागरिकांचे अपघात त्या भागात झालेले आहे. त्यामुळे नागरिकांना या अपघातातून अपंगत्वसुद्धा आले आहे. तरी काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम पूर्ण होत आहे अशा सर्वांवर FIR करण्यात यावा अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे. अध्यक्षमध्ये ज्या ठिकाणी रिस्टोरेशन करण्याचे काम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे आणि त्याच्यामुळं अमृत योजना 2.0 अंतर्गत टाकण्यात आलेल्या सिवर लाईन कामाची गुणवत्ता तपासण्याकरता एक चौकशी कमिटी स्थापन करावी. तसेच जो कंत्राटदार सध्या काम करतो आहे त्या कंत्राटदाराला काय यादीत टाकून हे कंत्राट दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यावं अशी माझी आपल्या माध्यमातून शासनास विनंती आहे. धन्यवाद. बाळानर. पुरवणी मागणीच्या माध्यमातून बोलण्याचे उभा आहे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 73. अध्यक्ष महोदय, अनेक सदस्यांनी पाण्याच्या संदर्भात प्रश्न यात घेऊन उपस्थित केले, परंतु मुंबई शहराची पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे वारंवार ज्यावेळी तक्रारी येतात त्यावेळी अध्यक्ष महोदय, त्यावेळी अधिकारी लपंडाव घेतात. ज्या विभागाची तक्रार असेल तर त्या दुसऱ्या दिवशी पाणी येतं आणि त्या ठिकाणी त्याच दिवशी तिसऱ्या विभागाला पाणी नसतं. अध्यक्ष महोदय, वरिष्ठ अधिकारी कुठल्या प्रकारची गंभीर दखल घेत नाहीत. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, हे आपण किती जरी बोललं तरी सत्य हे सत्य आहे. त्याच्यामुळे पाण्याची गरज जास्त आहे, हे खरं आहे. त्याच्यामुळे गारगाई जिंजाळ हे अतिरिक्त तलाव हे लवकरात लवकर बनवणं ही गरजेची आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये
जोगेश्वरी हा विभाग आहे आणि तिथे पाण्याचं मागणी आता जास्त आहे. त्यामुळे वेरावलीमध्ये जलाशय क्रमांक 1 आणि जलाशय क्रमांक 2 हे आहेत आणि अतिरिक्त जलाशय करण्याची मागणी आहे, ती देखील लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून त्या विभागाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये डोंगराळ भाग आहे. आरे कॉलनीमध्ये आदर्शनगर असेल की इतर डोंगराळ भाग असेल, त्यावर शिवटेकडी असेल, या ठिकाणी जलकुंभ तयार करून उदंजन केंद्र बनवून त्या ठिकाणी पाण्याची होणारी गैरसोय दूर करावी अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मी शासनाचं खास करून गृहनिर्माण विभागाला धन्यवाद देतो, कारण माझ्या विभागामध्ये साहेब एकच मिनिटचं नाही, अर्धा मिनिट पण नाही झालं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी PMGP वसाहत आहे आणि त्या PMGP 1 ते 17 बिल्डिंग आहेत. त्या 1 ते 17 बिल्डिंगीचं पुनर्वसनाचा प्रोजेक्ट शासनाच्या माध्यमातून म्हाडाच्या माध्यमातून करायला घेतलं, त्याबद्दल मी शासनाचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी उदय सामंत साहेब आहेत, त्यांना विनंती करतो, त्या ठिकाणी असलेले आमचे जे सगळे संनिकाधारक आहेत त्यांना भाडं 20,000 जे SRA-मध्ये देतं त्यामुळे 20,000 दिलं आहे, ते 25,000 त्यांची मागणी आहे, ते 25,000 करण्यात यावं. त्याचबरोबर BDD जाळीप्रमाणे जसं 500 फुटाचं घर दिलं तर त्या ठिकाणी त्यांना 450 फूट दिलं आहे, तर आणखीन 50 फूट वाढवून देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर त्यांचं TOTचा एक प्रश्न आहे, तो देखील पूर्ण करावा, लवकर करावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकासाचा हा एक गंभीर प्रश्न मुंबई शहरामध्ये आहे. ज्या इमारती बनल्या आहेत त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत, त्याचबरोबर अनेक प्रकल्प रखडले आहेत. शिवदर्शन सोसायटी आणि त्याबरोबर 34 सोसायट्या, याचे जवळजवळ 7,500 लोक आज घरापासून वंचित आहेत. 1100 लोक अध्यक्ष महोदय 8 वर्षापासून बेघर आहेत, त्यांना भाडं नाही आहे, काही नाही आहे. आणि अध्यक्ष महोदय, बालाजी कल्याणकर. दुसराच मुद्दा झाला अध्यक्ष महोदय, दुसराच मुद्दा झाला, विनंती आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्या शिवदर्शन सोसायटीमधील लोकांचं भाडं माननीय सचिव 8 दिवसामध्ये द्यायचं मंजूर केलं होतं, परंतु आज अद्यापपर्यंत त्यांची भाडं दिलेलं नाही आहे, ते देखील लवकरात द्यावं. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामधली आणखीन एक गंभीर अडचण आहे की 2016मध्ये SRAच्या माध्यमातून सर्वे केला होता आणि सगळ्या झोपडपट्टी सर्वेक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी झोपडपट्टी घोषित करणं गरजेचं आहे, परंतु ते अद्यापपर्यंत झालं नसल्यामुळे जे काही माझ्या विभागामध्ये 2 वसाहती आहेत, बांदेवकरवाडीमध्ये नवलकर चाळ आणि शब्बीर निवास, या ठिकाणी जवळजवळ 14 झोपडीधारकांना असं कारवाई करून हे ठेवलं आहे. माझी शासनाला विनंती आहे की 3Cच्या माध्यमातून झोपडपट्टी मागणी करा, पण बाब क्रमांक सांगा. बाब क्रमांक सांगितले साहेब, तर माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून ज्या सर्वेक्षण केलेल्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं सुमोटो 3C करून त्या ठिकाणी स्लम घोषित करावं, जेणेकरून त्यांना संरक्षण मिळेल. अध्यक्ष महोदय, रॉयल फार्म ही SRDच्या माध्यमातून केलेली वसाहत आहे, त्या ठिकाणी असलेल्या इमारती अत्यंत गंभीर स्थितीमध्ये आहेत. त्याचबरोबर जेव्हा त्या निर्माण झाल्या त्यावेळेला मयूरनगरमध्ये त्यावेळी कुठल्याही प्रकारचे परिशिष्ट 2 केलं नव्हतं आणि 20-22 वर्षानंतर आता त्या लोकांचं सर्वेक्षण चालू आहे. माझी विनंती अध्यक्ष महोदय, परिशिष्ट 2 केलंच नव्हतं आणि 20-25 वर्षापासून ते लोक तिथे राहत आहेत आणि आता त्या ठिकाणी SRA जागरूक झाला आहे आणि सर्वे करण्याचा प्रयत्न झाला. माझी विनंती आहे, ती वसाहत रिडेव्हलपमेंट आली आहे आणि ती रिडेव्हलपमेंट करून त्या लोकांचं पुनर्वसन करून त्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पर्यावरणाचा आता शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, माझ्यासाठी शेवटचा मुद्दा करून आम्ही सगळ्यांसाठी अध्यक्ष महोदय थांबलो. अध्यक्ष महोदय, पर्यावरणाचा मुंबई शहरामध्ये अतिशय गंभीर विषय आहे. गगनचुंबी इमारती बनत आहेत आणि त्या इमारतीमध्ये बांधकामामुळे एवढा प्रदूषण वाढलं आहे. अध्यक्ष महोदय, आणखीन एक गंभीर त्याच्यामध्ये विषय आहे की ज्या 20-22 वर्षाच्या इमारती बनत आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संरक्षणाची काळजी घेतली नसल्यामुळे अनेक अपघात दैनंदिन होत आहेत. माझ्या विभागामध्ये एक श्रद्धा कोठियन ही मुलगी, तिचा निरपराध जीव गेला. अध्यक्ष महोदय, 20व्या माळ्यावरून ते बांधकाम साहित्य पडलं आणि त्या ठिकाणी जीव गेला. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, या ठिकाणी कुठेतरी शासनाने गंभीर होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, असे अनेक प्रकार आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये बालाजी कल्याणकर. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये नाट्यगृह नाही आहे आणि नाट्यगृहासाठी आणि सांस्कृतिक केंद्रासाठी जागा आहे. माझी शासनाला विनंती आहे, जोगेश्वरी हा मतदारसंघ फार मोठा आहे आणि स्लमधारक जास्त आहे, त्या ठिकाणी नाट्यगृहाची व्यवस्था करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये SRE झोपडीधारकांच्या पात्रतेबाबतची प्रक्रिया ही खूप डिले होते. मला वाटतं त्या सहकार निबंधकाकडे जाऊन 2-2 महिने, 3-3 महिने, 4-4 महिने जावं लागतं, तरी देखील त्या पात्रतेसाठी होत नाही आहे. स्लमधारक आहेत, झोपडीधारक आहेत, मला वाटतं त्यासाठी देखील शासनाने दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मागणी करा ना. आरोग्याचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, बटन बंद करा, बटन. अध्यक्ष महोदय,
बटन बंद केल्याशिवाय हे चालू होणार नाही ना अध्यक्ष महोदय. लक्ष द्या इकडे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय 2025-26 पुरवण्या मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे आणि मला बोलण्यासाठी ही संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी नगर विकास विभाग पूरक मागणी क्रमांक F5 भाग क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 73. अध्यक्ष महोदय, गंभीर विषय. अध्यक्ष महोदय, नांदेड महापालिकेच्या क्षेत्रामधील मूलभूत सुविधा विकास वैशिष्ट्यपूर्ण योजनांमध्ये अंतर्गत नांदेड वाघरा शहर महापालिका STB येथील एक मोकळ्या जागेमध्ये आपल्याला 15 MW या क्षमतेचे ओपन ॲक्सेस अरिपेशन संलग्न सोलार ऊर्जा प्रकल्प आपल्याला स्थापित करण्याबाबत हे विषय आहे. अध्यक्षमध्ये वरील अनुसार मतदारसंघातील नांदेड वाघाळा महापालिकेच्या अंतर्गत नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था वीज बचत करण्यासाठी आपल्याला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एक कामाकरता नांदेड वाघाळा महापालिकेच्या ST प्लॅन्ट 15 MW क्षमतेच्या एक्सेस पारिशन संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी आपल्याला 73 कोटीसाठी प्रस्ताव नगर विकास याच्याकडे पाठवलेला आहे प्रधान सचिवकडे. मला सगळ्या शासनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबाला विनंती करायची की हा सौर ऊर्जा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे, महापालिकेच्या हिताचा आहे. कारण महापालिकेला जे महावितरणचं जे बिलापासून याचं बिल जे येते तर कम से कम 200 कोटी 250 कोटीचं महावितरणचं देणं आहे. आपल्याला हे दरवेळेस पाण्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी अलग अलग आपल्या या योजनेसाठी फायद्यासाठी आपल्याला जे जलशुद्ध केंद्र तसंच पाणी पुरवठा केंद्र महाशुद्धीकरण केंद्र मलविसर्जन केंद्र असे जे या ठिकाणी जे वीज लागते त्यासाठी आपल्याला त्या विजेचे वीज बिल कमी करण्यासाठी म्हणजे महापालिकेचा फायदा करण्यासाठी आपल्याला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आपल्याला 73 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. कारण बरेच दिवसापासून आपण रस्त्याला पैसे दिले, नगर उत्थानला पैसे दिले, महापालिकेला नांदेडच्या ड्रेनेजला सुद्धा पैसे दिले, पाणी पुरवठ्याला पैसे दिले आणि पोट भरून पैसे दिले. अध्यक्ष महोदय, आपल्याला हे जे प्रश्न आहे महापालिकेच्या फायद्यासाठी आपल्याला या प्रकल्पासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 73 कोटीचा जर प्रस्ताव मंजूर केला तर याच्यातून शासनाची बचत होईल आणि आपल्याला शासनाला जे याच्यातून शासनाला फायदा होईल आणि बरंच याच्यातून महापालिकेला सुद्धा फायदा होईल. अध्यक्षमध्ये दुसरा प्रश्न की नांदेड एक मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर असून नांदेड पत्रकार भवन निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला मी विनंती करत आहे. आणि अध्यक्ष महोदय, आम्ही बराच वेळ झालं बसलेले आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या आज दिवसभर झालं बसून आता बोलायचं नंतर बोलणंच होईना अध्यक्ष महोदय. कारण आपण जे बोलायचे ते विसरून जाता. 4 तास झालं बसले आपण, 10 तास झालं. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, नांदेड महापालिकेचं एक प्रोव्हिजन असं आहे की नांदेडचा विकास केला आपण शहराचा, मात्र आपल्याला जे हिताचे जे आहेत प्रोजेक्ट आणण्यासाठी आपल्याला शासनाला विनंती करायची की हे प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे सौर ऊर्जाचा. तुम्ही लवकरात लवकर शासनाने आमचे मंत्री महोदय उदय सामंत आहेत, गुलाबराव मंत्री महोदय आहेत, दुसरे मंत्री महोदय राज्यमंत्री आहेत, यांनी जरा विचार केला तर शासनाला फायदा होईल या प्रकल्पाचा. आणि आपण सगळीकडेच म्हणतो की सौर ऊर्जा चालू करा, त्याच्यासाठी आवश्यक आहे या गोष्टीला तुम्ही लवकरात लवकर मंजुरी द्यावी ही सगळ्या शासनाला विनंती करतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबाला विनंती करतो की लवकरात लवकर मंजुरी करून देण्यात यावी. मी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर नगर विकास विभाग भाग क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 73. अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार या ठिकाणी मानतो की त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये खडकवासला ते खराडी, त्याचप्रमाणे सन सिटी मार्गे वारजे ते नळस्टॉप
32 किलोमीटर मार्गासाठी 9,000 9,558 कोटी रुपयाची या ठिकाणी मागणीला या ठिकाणी मंजुरी दिली. त्याचप्रमाणे कात्रज ते स्वारगेट हा भुयारी मार्ग हा माझ्या मतदारसंघामधून जात असतो. त्यासाठी 2,945 कोटीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल मी पुनश्च एकदा देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावामध्ये आजच्या परिस्थितीला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नियोजनबद्ध विकासाला त्या ठिकाणी निधी या ठिकाणी मिळालेला आहे. रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पाणी असेल, इलेक्ट्रिक असेल, या सर्व बाबीमध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी भरीव असा निधी या ठिकाणी मिळाला. मी आपल्या मार्फत या ठिकाणी शासनाकडे मागणी करत आहे की माझ्या भागामध्ये असणाऱ्या 11 गावं जी माझ्या मतदारसंघामध्ये येत असतात त्यासाठी पाण्याची योजना राबवण्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळणं अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे ड्रेनेजचा प्रकल्प राबवण्यासाठी त्याच परिसरामध्ये या ठिकाणी 32 गावे जी येत आहे त्यापैकी येणाऱ्या माझ्या मतदारसंघातील त्यासाठी सुद्धा 400 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे. खरं तर पुणे शहरामध्ये 24/7 अंतर्गत जी पाण्याची योजना त्या ठिकाणी सुरू आहे ती त्वरित होण्यासाठी जे काही निधी जर कमी पडत असेल तर तो निधी या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याचप्रमाणे टॅक्स परिपत्रक, खरं तर ज्या गावचं टॅक्स असलं टॅक्सच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या वेळेस याच अधिवेशनामध्ये या ठिकाणी मला आश्वासन दिलं होतं की जी गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्या काळी ज्यांना जो टॅक्स लागलेला होता तोच टॅक्स त्या ठिकाणी वसूल केला पाहिजे. त्यासाठी आदेश देऊनही त्या ठिकाणचं परिपत्रक आजही महानगरपालिकेने न काढल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना टॅक्स त्या ठिकाणी भरता येत नाही. गुंठेवारी सारख्या कायद्यामध्ये या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो, परंतु त्यासाठी लवचिक असं धोरण या ठिकाणी सरकारने राबवलं पाहिजे की जेणेकरून गोरगरीब सामान्य नागरिकांची घरं या ठिकाणी नियमित त्या ठिकाणी केली जातील. BDP सारखा जो झोन आहे त्या ठिकाणी 16% बांधकामाला त्या ठिकाणी परवानगी देणं अत्यावश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या ज्या मोठ्या पावसामुळे फार नुकसान त्या ठिकाणी झाल्यामुळे खरं तर त्या ठिकाणी असणाऱ्या शहरामधील ओढ्याच्या कडच्या भिंती पडलेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा या ठिकाणी राज्यमंत्री यांनी मला अधिवेशनामध्ये 75 कोटी रुपयाचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं होतं. ते 75 कोटी रुपये माझ्या भागातील शहरी भागातील संरक्षण भिंती बांधण्यासाठी ते या ठिकाणी निधीची पूर्तता या ठिकाणी होणं अत्यावश्यक या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे खरं तर या भागामध्ये ही सर्व करत असताना माझ्या आता या ठिकाणी मंत्री महोदय आपले पाणी पुरवठा मंत्री या ठिकाणी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनीच मला या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये येणारा सिंहगड किल्ला विकास आराखड्या अंतर्गत घेरा सिंहगड पाणी पुरवठा योजनेसाठी साहेब मला या ठिकाणी आपण आश्वासन सुद्धा दिलेलं होतं, परंतु त्यासाठी आजही त्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. खरं तर त्या सिंहगड किल्ल्यावर हजारो पर्यटक त्या ठिकाणी येत असतात, वर्षाला लाखाची संख्या त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी पाण्याची गैरसोय. तर आपण पाठीमागचं आश्वासनाची पूर्तता करावी जेणेकरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मला वाटतं 10 ते 20 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणचा निधी जर उपलब्ध करून दिला तर मला वाटतं त्या ठिकाणचा सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रकारे पाण्याची योजना त्या ठिकाणी होऊ शकते. त्याचप्रमाणे DPचे रस्ते जे पुणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जो DPचे रस्ते आहेत त्या भूहस्तांतरण करण्यासाठी ते जागा मालकांना पुरेसा मोबदला देण्यासाठी शासनाने एकतर क्रेडिट बॉन्ड पॉलिसी या ठिकाणी राबवावी, अन्यथा त्याला त्या ठिकाणी लागणारा निधी हा शासनाने उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आमच्या भागातील वाहतुकीचा प्रश्न सुरळीत होऊ शकतो व त्या ठिकाणी असणाऱ्या DPचे रस्ते आहेत त्या ठिकाणी ताब्यात त्या ठिकाणी होऊ शकतात. अध्यक्ष महोदय
पुरेसा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. देवरावजी भोंगळे. अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर मी बोलायसाठी उभा आहो. माझी आपल्याला विनंती आहे, 12 तासांनी माझा नंबर लागला. कृपया माझा मतदारसंघ राज्याच्या शेवटच्या टोकावरचा आहे. राजुरा मतदारसंघ हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवरचा आहे. हा मतदारसंघ प्रचंड विकासापासून दूर आहे आणि म्हणून या ठिकाणी नगरविकास विभाग पुरवणी मागणी क्रमांक F2 बाब क्रमांक 106 पृष्ठ 124 माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये राजुरा, गडचांदूर, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना या 5 नगरपालिका नगरपंचायती आहे. परंतु 15 वित्त आयोगाचा पैसा न प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणची घनकचऱ्याची मोठी समस्या उद्भवली आहे. शासनाने अजूनपर्यंत पैसा वितरित केला नाही. माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, यात 5ही नगरपालिकेकरता प्रत्येकी 10 कोटीप्रमाणे 50 कोटी रुपये द्यावी ही विनंती आहे. अध्यक्ष महोदय, नगरविकास विभाग पुरवणी मागणी क्रमांक F2 बाब क्रमांक 107 पृष्ठ क्रमांक 125 राजुरा आणि गडचांदूर हे 2 मोठे शहर आहे. ज्या शहरामध्ये अमृतच्या योजनेच्या माध्यमातून नवीन पाण्याची योजना आपण करतो. हे दोन्ही प्रस्ताव शासनाला प्रस्तुत झाले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की प्रत्येकी 100 कोटीप्रमाणे 200 कोटी रुपये या 2 योजनेकरता वितरित करावे. नगरविकास विभाग पुरवणी मागणी क्रमांक F5 बाब क्रमांक 114 पान क्रमांक 129 नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण निधीच्या माध्यमातून माझ्या राजुरा मतदारसंघातील गोंडपिंपरी आणि जिवती येथील नगरपंचायतीकरिता रस्ते व भुयारी गटारेकरता प्रत्येकी 10 कोटीप्रमाणे 20 कोटी रुपये वितरित करा ही विनंती आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय पुढचा विषय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणी क्रमांक F3 बाब क्रमांक 111 पृष्ठ क्रमांक 27 राजुरा शहरामध्ये 70 वर्षापासूनची 2 मोठी झाडं, जांभळी आणि चिचवाची झाडं होती. 70 वर्षापासून झाडे मोठ्या डौलाने उभे होते, परंतु त्या ठिकाणी नगर परिषदेच्या सीओनी हेतू पुरस्पर त्या दोन्ही झाडाची कोणत्याही वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता त्या वृक्षाची कत्तल केली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनतेला एक उदाहरण दिलं पाहिजे की मोठ्या वृक्षाची कत्तल केल्यानंतर प्रशासनाची काय कारवाई होते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भात तात्कालिक सीओवर आपण कडक कारवाई केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभाग पुरवणी मागणी क्रमांक 2 Y2 बाब क्रमांक 434 पृष्ठ क्रमांक 302 राजुरा मतदारसंघामध्ये कोरपना, जिवती, गडचांदूर, गोंडपिंपरी या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. या ठिकाणी माननीय पाणी पुरवठा मंत्री बसलेले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या प्रादेशिक पाणी योजनेच्या माध्यमातून आपण शेकडो गावांना पाणी देतो आणि आज त्या ठिकाणी निधीच्या अभावी या योजना रखडलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, या मतदारसंघातील 5 तालुक्यातील योजनांकरता 50 कोटीची आपण तरतूद करावी. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभाग पुरवणी मागणी क्रमांक Y2 बाग क्रमांक 434 पान क्रमांक 358 या ठिकाणी आपण जे जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्या, परंतु साऱ्या योजना ह्या 50 ते 70% आल्या. योजना पूर्ण न झाल्यामुळे अजूनही लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही. सोबतच आपण जी पाईपलाईन टाकली ती रस्त्याच्या मधोमध टाकली, रस्ता फुटला आहे, ग्रामपंचायतकडे पैसे नाही आहे. जर त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता आपल्याला इस्टिमेट रिवाईज करणे आवश्यक आहे. माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की जलजीवन मिशन हे माननीय पंतप्रधान महोदयांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला पिण्याचं पाणी मिळावं यासाठी योजना केली. आपण त्या ठिकाणी 60 ते 70% निधी दिला आहे, पण उर्वरित 25-30% जर निधी दिला तर निश्चितच या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा मुद्दा, गृहनिर्माण विभाग पुरवणी मागणी क्रमांक Q3 बाब क्रमांक 276 पृष्ठ क्रमांक 233 अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये जिवती हा आकांक्षित तालुका आहे आणि या जिवती तालुक्यामध्ये जिवती नगरपंचायत आहे. त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 मधून 664 घरकुलाचा आम्ही DPR मंजूर केला होता, परंतु जिवतीतली जागा ही पूर्ण वनाची जागा आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्क न मिळाल्यामुळे टप्पा क्रमांक 1 मधलं एकही घरकुल मंजूर होऊ शकलं नाही. आता मात्र पुन्हा प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2चं काम सुरू झालं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की शासनाने विशेष बाब म्हणून जिवती शहरातले जे घरकुल धारक आहे त्यांचे घरकुल आपण मंजूर करावा ही माझी आपल्याला विनंती आहे. आपण या ठिकाणी मला वेळ दिला, राजुरासारख्या शेवटच्या मतदारसंघातले सर्व विषय मला मांडता आले, त्याबद्दल आपले मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. कैलास पाटील. पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. नगरविकास विभाग बाब क्रमांक 114 अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नगरविकास विभागाच्या अधिवेशन काळापुरते मंत्री उपस्थित आहेत. माझी त्यांना विनंती आहे की धाराशिवसाठी आपण 22 महिन्यापूर्वी फेब्रुवारी 2024 रस्ते जे दुरावस्था झाल्यामुळे 140 कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले होते. अध्यक्ष महोदय, 22 महिने झाले, अजून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 2 वेळा SLEC झाली, दोन्ही SLECत वेगवेगळे निर्णय गोविंदराज साहेबांनी दिले. मला आपल्या माध्यमातून धाराशिव शहरातल्या लोकांना एवढ्या वाईट रस्त्यातून प्रवास करावा लागतो, अनेकांचे
अपघात झाले, जीव गेले, परंतु 20-20, 22-22 महिने ही निविदा प्रक्रिया का पूर्ण होत नाही? एका बाजूला आपण म्हणतो की हे महाराष्ट्रात थांबणार नाही, परंतु अशा वेळेस धाराशिवच्या निविदा प्रक्रिया 20-22 महिने का थांबली, कुणामुळे थांबली, याची SIT चौकशी करावी आणि तात्काळ ह्या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून याबाबतची कामं तात्काळ सुरू करावीत, ही विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे. अध्यक्ष महोदय, माझी दुसरी विनंती मंत्री महोदयांना आहे की मागच्या काळात धाराशिव शहरातील उद्यानं असतील, आठवडी बाजार असेल, यासाठी निधी मंजूर झाला, त्याला दुर्दैवाने स्थगिती दिली गेली. उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सांगण्यात आले की आम्ही स्थगिती उठवू. आज शहरात एकही उद्यान नाही, आठवडी बाजार भरणारं एकमेव जिल्ह्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी जो निधी मंजूर झाला होता, तो जी स्थगिती दिली होती, तर मंत्री महोदयांनी उत्तरात सांगावं, आता तरी उच्च न्यायालयात तरी मान राखून त्या ठिकाणी ती स्थगिती उठवावी, हीच विनंती मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना करायची. अध्यक्ष महोदय, 15 वित्त आयोगातनं शहरासाठी जो निधी यायचा नगरपालिकांना, तो अलीकडच्या काळात खूप कमी झाला आहे. धाराशिवला 12 कोटी रुपये निधी मिळायचा, नंतर आता तो 3 कोटी व 4 कोटी रुपयापर्यंत निधी आलेला आहे. हा निधी कमी झाल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा पाणी पुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असतील, ह्यासाठी निधीची खूप कमतरता पडते, त्यामुळे सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे. तरी माझी विनंती आहे की पहिला ज्या प्रमाणात निधी शहराला मिळत होता त्या प्रमाणात निधी मिळावा. आणि गेले वर्षभर झालं 15 वित्त आयोगाचा निधी एकही हप्ता नगरपालिकेला मिळाला नसल्यामुळं सगळी कामं, कचऱ्याचे घनकचरा असेल, पाणी पुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल, ही कामं विस्कळीत झालेली आहेत. तर हा निधी तात्काळ नगरपालिकेला वर्ग करावा, ही विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, धाराशिव शहरातला कचरा डेपो हा कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न बनलेला आहे. कचरा डेपो शहराच्या मधोमध आलेला आहे आणि कचऱ्याचे डोंगर साठलेले आहेत. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, ह्या कचऱ्यावर प्रक्रिया करून हे कचऱ्याचे डोंगर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून ते कचऱ्याचे डोंगर पूर्णपणे नष्ट करावेत आणि दुसऱ्या बाजूला तो कचरा डेपो शहराबाहेर हलवावा. कारण त्या शहरात मधोमध कचरा डेपो आल्यामुळं त्या ठिकाणी आग लागून किंवा त्याच्या दुर्गंधीमुळं श्वसनाचे रोग व्हायला अनेक नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळं कचरा डेपो शहराच्या बाहेर हलवावा, ही विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करतोय. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभाग बाब क्रमांक 432. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील तेर, डोकी, कसबे तरोडा आणि येडशी या 4 गावची एक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने एक सोलर प्रकल्प मंजूर झाला, कार्यान्वितही झाला, मंजूर झाला, पूर्णही झाला. परंतु MSCBने नेट मीटरिंगची अट टाकल्यामुळे 2 कोटी रुपये बिल थकीत आहे. आपण जवळपास 1 ते 1.25 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सोलर प्रकल्प उभारलेला आहे. आज ती लाईट डिस्कनेक्शन आहे, पाणी पुरवठा बंद आहे. माझी सरकारला विनंती आहे की आपण ते हप्त्याने पैसे भरू, पण आज जो सोलर प्रकल्प उभारलेला आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याचा उपयोग करून घ्यावा आणि त्याला नेट मीटरिंगमुळं MSCB कनेक्शन देत नाही. माझी पाणी पुरवठा मंत्र्यांना विनंती आहे की आपण सरकार माध्यमातून त्यांना आदेशित करावं की त्या ठिकाणी तो प्रकल्प चालू करून वीज पुरवठा चालू करावा. त्यामुळं जे 4 गाव जवळपास 40 ते 50,000 लोकसंख्या आहे, ह्या 4 गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल आणि विजेचा जो बोजा वाढतोय तोही या ठिकाणी मिटेल. अध्यक्ष महोदय, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत जे बरीच कामं 1 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय, 40 ते 50% कामं पूर्ण होऊन निधी नसल्यामुळे कामं सगळी अर्धवट आहेत. रस्ते खोदून ठेवलेत, सगळ्या गावातल्या रस्त्यांची चाळण करून ठेवलेली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता ज्या शासन सर्व प्रलंबित आहेत ह्याही लवकरात लवकर द्याव्या आणि रस्ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा शासनाकडनं निधी द्यावा. आणि त्याचबरोबरीनं ज्या प्रादेशिक योजना आहेत, सरफेस वॉटरवरनं ज्या योजना आहेत त्याला सुद्धा सोलर पंपाची तरतूद करावी, तरच ह्या ग्रामपंचायती हे लाईट बिल भरू शकतात. नाही तर परत योजना चालू झाल्यानंतर लाईट बिल न भरल्यामुळं परत त्या योजना थकीत वीज बिल असल्यामुळं त्या योजना चालू होणार नाहीत, कार्यान्वित होणार नाहीत, कोट्यवधी रुपये आपले पाण्यात जातील. त्यामुळे माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आपण यासाठी प्रत्येक योजनेसाठी सोलार पंपाची व्यवस्था करावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. उमेश यावलकर. साहेब, 12 तासाच्या सभागृहातील प्रतीक्षेनंतर आपण मला संधी दिली, यासाठी आपले आभार. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 110 व बाब क्रमांक 115 नगर विकास खात्याचे पुरवणी बागद्यावर बोलण्यासाठी, तसेच पाणी पुरवठा विभागाच्या बाब क्रमांक 432, बाब क्रमांक 433 वर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, नगर परिषदमध्ये वरुड, मोर्शी आणि शंदुर्जना घाट माझ्या मोर्शी मतदारसंघातल्या या 3 नगर परिषद आहे आणि या 3 नगर परिषदमध्ये आरोग्य विभाग आहे, पाणी पुरवठा विभाग आहे, नियोजन विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, महिला बालकल्याण विभाग आहे, परंतु उद्यान विभाग नाही. आज
खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, प्रत्येक नगरपरिषद क्षेत्राला उद्यान विभागाची महानगरपालिकेच्या धर्तीवर आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण बाग बगीचे चांगले राहिले पाहिजे. नगरपरिषद क्षेत्रामध्ये बगीचाची स्थिती चांगली ठेवण्यासाठी तसेच उद्यानाच्या हरित क्षेत्राची योग्य निगा राखण्यासाठी अध्यक्ष महोदय उद्यान विभागाची नितांत गरज आहे. तेव्हा माझी अशी मागणी आहे की उद्यान समितीची निर्मिती करण्यात यावी. तसेच यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद व कर्मचारी वर्गाची व्यवस्था करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, मी वरुड, शेंदुर्जना घाट तसेच मोर्शी नगर परिषदमधील वाढीव पाणीपुरवठा योजना असो की जे आता अपूर्ण असलेल्या 2 पाणीपुरवठा योजना आमच्या आहे वरुड आणि शेंदुर्जना घाट नगर परिषदच्या, त्यासाठी आम्ही मुंब्राकडे पैशाची मागणी केली, परंतु अजूनपर्यंत स्वहिस्सा भरण्याची आमची क्षमता नाही आणि त्या स्वहिस्स्यासाठी आम्ही मुंब्राकडे मागणी केली. ते सुद्धा पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नसल्यामुळं आमच्या पाणीपुरवठा योजनासुद्धा अर्धवट आहे. त्यासाठी पैशाची व्यवस्था करण्यात यावी अशी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो. तसेच मोर्शीची जी वाढीव पाणीपुरवठा योजना आहे त्यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता आहे. ते सुद्धा निधी आम्हाला प्राप्त करून द्यावा अशी मी शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आमची 35 गावाची एक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वरुड तालुक्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून काम सुरू होतं, परंतु दुर्दैवानं माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी माननीय उपमुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलं आणि या पत्राच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती यांनी हे योजना बंद करण्याचं पत्र काढलं अध्यक्ष महोदय. आणि दुर्दैवानं आज रोजी 60 कोटी रुपये या योजनेवर आपले खर्च झाले. 100 कोटी रुपयाची योजना होती, 40 कोटी रुपये अजून खर्च करणं बाकी आहे. काम समोर जाऊ शकलं नाही. तेव्हा या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि आदरणीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ही योजना या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. धन्यवाद. श्री सुरेश धस. अध्यक्ष महोदय, नगर विकास आणि गृहनिर्माण हे दोन्ही खाते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहेत. सामंत साहेब या ठिकाणी बसलेत. मी फक्त शासन निर्णयाच्या बाबतीत या ठिकाणी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकासाचे आत्ता 200-250 जवळपास निवडणुका झाल्या. त्या सगळ्या निवडणुकांमधले भाषणं जर विविध पक्षाची पाहिली आणि मागण्या जर पाहिल्या तर काय आहे की काही नगरपंचायती ह्या फक्त तालुक्याचं गाव आहे म्हणून नगरपंचायती झाल्या. अध्यक्ष महोदय, काही क वर्ग नगरपालिका आहेत, ब आहेत, अ आहेत. तर माझी विनंती आहे की भरतशेठ गोगावले साहेबसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. 2 किलोमीटर रेडियसमध्ये शहर आहे आणि 7-7 किलोमीटर अंतरापर्यंत त्या शहराच्या खाली काही वाड्या आहेत. माझं उदाहरणार्थ पाटोदा ही नगरपंचायत आहे, परंतु त्याच्या खाली 5-7 वाड्या आहेत आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी आहेत. आणि नगरपंचायत झाली म्हणून फक्त ग्रामविकासाकडून म्हणजे ग्रामीण भागाकडून ही शहरामध्ये आली, परंतु सर्व शेतकरी जे आहेत 7 किलोमीटर रेडियसमधले, 8 किलोमीटर रेडियसमधले या शेतकऱ्यांना कोणालाही विहिरीचा फायदा घेता येत नाही, शेततलावाचा फायदा घेता येत नाही, म्हणजे त्याच्यानंतर फळबागेच्या बाबतीत फायदा घेता येत नाही. मला माहिती आहे की नगर विकासाच्या बाबतीमध्ये हे धोरण नाही आहे, परंतु गोगावले साहेबांनी आणि नगर विकास विभागाने माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून केंद्रीय मंत्री चव्हाण साहेबांकडे जर असा प्रस्ताव पाठवला तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या नगरपंचायती, नगरपालिका क याच्यामध्ये तरी किमान ह्या योजना सुरू होण्याची आवश्यकता आहे. कृपया
हा लवकरात लवकर एक प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवावा, अशा प्रकारची माझी विनंती आहे. दुसरी विनंती आहे अध्यक्ष महोदय, की आपण आता 375 किंवा 300-350 स्क्वेअर फिटापर्यंत आपण रेग्युलराईज करायचा निर्णय घेतला. ज्यांचे अतिक्रमण आहेत, तो चांगला निर्णय 2 महिन्यापूर्वी सरकारने घेतलेला आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी. परंतु अध्यक्ष महोदय, शहरामध्ये असे बरेच कुटुंब आहेत, गरीब मोठे, जे विधवा आहेत, एकल कुटुंब आहे, बाहेरगावून आलेले, परंतु शहरामध्ये येऊन ते मतदार झालेले आणि ते भाड्याच्या खोलीत राहते. अशा लोकांना PMAYचा अर्ज करता येत नाही. त्याच्यामुळं शहराच्या अवतीभोवती जी काही गायरान जमीन असेल किंवा कुठेतरी या घरकुलाला, PMAYचे घरकुल तर आपण सगळ्यांना देतो अध्यक्ष महोदय, तर त्या लोकांना PMAYचं घरकुल आणि जिथे विस्तारित जागा आहे त्या ठिकाणी जर जागा दिली तर ह्या एकल कुटुंब किंवा विधवा भगिनी जे आहेत यांची घरकुलं 100% त्या ठिकाणी होतील. अपंगाचे सुद्धा घरकुलं होतील. अध्यक्ष महोदय, आपण प्रधानमंत्री उदय सामंत साहेब प्रधानमंत्री आवास योजनेमधून आपण डबल मजल्याला परवानगी दिली, परंतु रमाई आवास योजनेच्या बाबतीत मात्र डबल मजल्याला परवानगी दिलेली नाही. दलित समाजाच्या कुटुंबामध्ये जे आजोबा होते त्यांच्या नावावर जमीन होती, त्यांना 2 मुलं झाली आणि त्या 2 मुलांना 2 मुलं झाली आणि त्यांची जागा मात्र जागेवरती राहिली आणि बाहेर जाऊन कुणाचा तरी प्लॉट खरेदी करून घरकुल बांधण्या इथपर्यंत त्यांची ऐपत नाही. अशा रमाई आवासच्या ज्या घरकुलं आहेत त्यांना तातडीनं कारण हे गृहनिर्माणकडे विषय आहे, गृहनिर्माण विभागाने GR काढण्याची आवश्यकता आहे. PMAY प्रमाणे रमाई आवासला सुद्धा 2 मजली 3 मजलीला परवानगी या ठिकाणी देण्यात यावी. आणि अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या बाबतीत माननीय मंत्री महोदय बसलेले आहेत. अतिशय चांगलं काम त्यांचं आहे, मागेही काम चांगलं केलं आहे, आत्ताही. फक्त एक विनंती आहे की आता केंद्र सरकारने तर 100% आम्हालाही कल्पना आहे की त्याच्या बाबतीमध्ये पैसा देणं बंद केलं आहे, परंतु मच्छिंद्रनाथ गड हे 2 संस्थान आहेत आमच्याकडे, निमगाव मायंबा आणि मच्छिंद्रनाथ सावरगाव, आणि एक जे आहे श्रृंगेरी देवी, या 3 देवस्थानाच्या बाबतीत माननीय गुलाबराव पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून आम्हाला माहिती द्यावी. आणि भगवानगडाच्या पायथी मातोरी, तिंतरवणी आणि इतर 12 गाव आहेत, यांना घोगस पारगाव आणि निमगाव मायंबा हे सोर्स दाखवलेले आहेत अध्यक्ष महोदय. त्या सोर्समधून पाणी पुरत नाही. त्याच्याऐवजी गेवराई तालुक्याच्या जायकवाडीच्या बंधाऱ्यावरून जर या 14 गावांना पाणी दिलं तर ही गावं कायमस्वरूपी पाणी पितील. यासाठी विनंती आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. श्री चरण सिंग ठाकूर. माननीय अध्यक्ष महोदय, 2025-26च्या पुरवणी मागणीवर चर्चा करण्याबद्दल संधी दिल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे. महोदय, माझ्या इथे कोंढाळी नगरपंचायत ही नव्यानं निर्माण झालेली आहे आणि या शहराची DP मंजुरीकरता प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. तसेच आखरी ऋतुबंधानुसार लागणारा कर्मचारी वर्गसुद्धा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. महोदय, या गावाची घनकचऱ्याची योजना व्यवस्थित पद्धतीने पान क्रमांक 68 बाब क्रमांक 106 योजना व्यवस्थित पद्धतीने हाताळण्यासाठी कोणत्याही कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहरात अस्वच्छता वाढण्याची, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची तसेच पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच नगरपंचायत हद्दीत योग्य जागा उपलब्ध करून आधुनिक घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्यासाठी तसेच आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीसाठी स्वतंत्र निधी तातडीने उपलब्ध करून देण्याकरता तसेच पान क्रमांक 69 भाग क्रमांक 107 हे शहर वेगाने विकसित होत असलेले शहर आहे. काही वर्षात येथे लोकसंख्या सातत्याने वाढत असून
उपलब्ध पाणी पुरवठा योजना आता अपुरी पडत आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या योजनेसाठी शासनाने तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. नवनिर्मित नगरपंचायत कोंढाळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सकारात्मक दृष्टिकोन अपेक्षित आहे. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता, पायाभूत सुविधा उभारणी आणि दीर्घकालीन शाश्वत विकास यासाठी शासनाने तातडीने मान्यता व निधी मंजूर करावा ही नम्र विनंती. तसेच महोदय, माझ्या भागामध्ये मोहाड नगर परिषद ही विदर्भातली सगळ्यात जुनी नगर परिषद आहे. ही 91मध्ये ही मोहाड नगर परिषद पुरामुळे उद्ध्वस्त झालेली होती. तेव्हापासून या गावामध्ये विकासाचं कोणतंही काम झालेलं नसल्यामुळे या गावाच्या विकासाकरता वर्धा नदीचे संवर्धन सुशोभीकरण प्रलंबित आहे. नदीचे सखोलीकरण, तटबंदी, वाकवे, प्रकाश व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद 100 कोटीचा निधी या गावाकरता उपलब्ध करून द्यावा अशी शासनास विनंती आहे. तसेच नरखेड आणि काटोल नगर परिषदेकरता शाश्वत विकासाकरता नदी संवर्धन तथा विविध विकास कामे करण्याकरता 200 कोटी रुपयाचा निधी ह्या दोन्ही नगरपालिकेकरता उपलब्ध करून देण्याकरता नगर विकास विभागास आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती करतो. मला दिलेल्या संधीबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. श्री सिद्धार्थ खरात. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बाब क्रमांक 433 आणि 434. बाब क्रमांक 433 आणि 434 वर मी बोलण्यासाठी उभा आहे. जलजीवन योजनेअंतर्गत मेहकर तालुक्यामध्ये 52 कामे मंजूर झाले असून फक्त मंत्री महोदय 6 कामं त्या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. मेहकर तालुक्यामध्ये 52 पैकी 6, 86 अपूर्ण आहेत. लोणार तालुक्यामध्ये 64 योजना मंजूर आहेत, फक्त 5 पूर्ण आहेत, 59 अपूर्ण आहेत. म्हणजे एकूण 156 कामापैकी केवळ 11 योजना पूर्ण झालेल्या आहेत. 145 मंत्री महोदय अपूर्ण योजना आहेत. जे माझ्या मतदारसंघामध्ये जे काही 2-4 विभागाचं जो काही गोंधळ आहे त्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या जलजीवन योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ केलेला आहे. बट्ट्याबोळ. मी मंत्री महोदयांकडे तक्रार केली, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तक्रार दिली, कोणी दखल घेतलेली नाही. 154 कोटीची मागणी आहे, एक निधीसुद्धा आलेली नाही. 2022-23 पासून या योजना तत्कालीन मंत्री महोदय जे आता पण मंत्री आहेत त्यांनी मंजूर केले आहेत. शासन, सुशासन, खालचं शासन कसं आहे याच्यावरती आपण अध्यक्ष महोदय आपणच दखल घ्यावी. तिथला कार्यकारी अभियंता निघून गेलेला आहे आणि आता कंत्राटदारांनी हात टेकलेले आहेत. त्यांना निधी द्यायचं नाही द्यायचं याचा निर्णय जो आहे तो मंत्री महोदयांनी घ्यायचा आहे, कारण या योजनेचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या अनुषंगानं बाब क्रमांक 102 आणि 108 संदर्भात मी बोलणार आहे. नगर परिषदेमध्ये तीर्थक्षेत्र यात्रास्थळ विकासासाठी सहाय्य देण्यात येतं. मेहकरमध्ये नरसिंह मंदिर, सारंगधर बालाजी मंदिर आणि ओलांडेश्वर मंदिराचा तीर्थक्षेत्राचा कॅरिडोर आहे आणि याच्यासाठी 100 ते 150 कोटीचा जर निधी मंजूर केली. मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती, त्यांनी तत्वता मंजूर केली आहे, परंतु मला निधी मिळालेला नाही. हा जर निधी मिळाला तर मेहकर शहराला तीर्थक्षेत्र पर्यटनाचं एक चांगलं मोठं आणि अद्ययावत केंद्र उभं राहणार आहे. दुसरं, आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे नरसिंह मंदिर हे कुलदैवत आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की या तीर्थक्षेत्र कॅरिडोरला आम्हाला 100 ते 150 कोटीचा निधी द्यावा, ज्याने आम्हाला मेहकरला तीर्थक्षेत्र पर्यटनाचं चांगलं स्थान निर्माण होईल. अध्यक्ष महोदय, मेहकरमध्ये नगरोत्थान 1 अंतर्गत 72 कोटीची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अमृत 2 मध्ये 38 कोटीची पाणी पुरवठा योजना सुरू आहे. यासाठी लागणारा जो 10% सोयीचा जो आहे अनुक्रमे 10 कोटी 80 लक्ष आणि 3 कोटी 85 असे 14 कोटी 65 लक्ष हा जो
स्वहिस्सा आहे तो नगर परिषदेकडे नाही आहे आणि नगर परिषदेचं उत्पन्न नसल्यामुळं या संदर्भात हा जो स्वहिस्सा आहे तो शासनाने भरावा याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. त्यांनी तो मान्य पण केला आहे, परंतु याचे आदेश होण्याची आवश्यकता आहे. शासनाने ती मंजूर करावी. याशिवाय मेकरमध्ये 4 शादीखाने प्रत्येकाला 50 लाख रुपये लागणार आहेत. असे 2 कोटीची आवश्यकता आहे. पाचपीर दर्गा अतिशय प्राईम ठिकाणी आहे, त्यासाठी 10 कोटीचा निधी, तिथं उद्यानं वगैरे डेव्हलप करायचे त्याची मागणी आहे. लोणार येथे STP म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन आहे तो फॉल्टी आहे आणि त्याच्यामुळं ते जे STPचं जे पाणी आहे ते लोणार सरोवरामध्ये जातं आणि म्हणून हा जो STPचा जो प्लॅन्ट आहे त्याची सुद्धा पुनर्भरणी किंवा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी आहे. लोणार शहरामध्ये सुशोभीकरणासह बायपास होणे आवश्यक आहे. लोणार पर्यटनाचं शहर असल्यानं या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभागाच्या अनुषंगानं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मेहकर येथे 535 घरकुलांची तसेच लोणार येथे देखील जवळपास 200 घरकुलांची मागणी करण्यात आलेली आहे. यासाठी सुद्धा निधी देण्यात यावा. या व्यतिरिक्त रस्ते, लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यात यावा. या संदर्भात आपण मला जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद. अध्यक्ष महोदय. श्री मिलिंद नरवटे. एक्झॅक्टली 12 तास 42 मिनिटं 49 सेकंदानंतर मला संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 73 सन 2025-26च्या पुरवणी मागणी संदर्भात माझ्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील नगरविकास विभागाच्या मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, गडचिरोली जिल्ह्याचं औद्योगिकरण आणि शहरीकरण खूप मोठ्या वेगाने होत आहे. त्याचबरोबर शहरात अपघाताचं प्रमाणसुद्धा खूप वेगाने वाढत चाललेलं आहे. शहरामध्ये मोठे ट्रक आणि जड वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत. आता आज सकाळी 8:30 वाजता आमची मोठी ताई म्हणजे आमच्या शाळेमध्ये शिकणारे नवोदय विद्यालयाचे ताई अपघाती निधन झाले. एक सिमेंट ट्रकच्या खाली येऊन ते आज त्यांचं जीव गमावले. हा धोरणात्मक विषय असताना सुद्धा मी तुम्हाला हे विनंती करतो की सकाळचा वेळ जवळपास 7 ते 11 आणि संध्याकाळचा वेळ 4 ते 7 वाजेपर्यंत या मोठ्या ट्रकना निर्बंध करण्यात यावं आणि आपल्या गडचिरोली शहरामध्ये एक सर्व्हिस रोड, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक यासाठी भरीव निधी जवळपास 200 कोटीची निधी आपण करून द्यावी. सोबतच गडचिरोलीमध्ये आउटर रिंग नसल्यामुळे आउटर रिंग रोड आपण त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावी. सोबतच आज गडचिरोलीमध्ये वाढते अपघाताचं प्रमाण बघता आणि आज त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर हे आहे की राष्ट्रीय महामार्गावरती मोठे गोधन आणि श्वान बसलेले असतात, त्याच्यामुळे सर्वात जास्त अपघात होतात. तर मी म्हणेन की या गोधनला ठेवण्यासाठी एक गोशाळा आणि डॉग शेल्टर सेंटर हे देण्याकरता जवळपास 50 ते 60 रिस्पेक्टिव्हली आपण निधी मंजूर करण्यात यावी. सोबतच अध्यक्ष महोदय, गडचिरोली नगर परिषद हे ब वर्ग नगर परिषद असून मुख्यालय ठिकाणी असल्यामुळे त्यापूर्वीचे भुयार गटार योजना टप्पा 1 अपुरी पडत आहे. शहरीकरण झपाट्याने होत असल्यामुळे संपूर्ण शहर भुयारी गटार योजनेने जोडण्याकरता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत टप्पा 2 मंजूर करण्यात यावा. त्यासाठी 115 कोटीची तरतूद करण्यात यावी ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, गडचिरोली शहर झपाट्याने विकास दिशेने जात आहे. चामोर्शी रोड, धानोरा रोड या पलीकडे गेला तर पूर्ण जंगल व्याप्त आहे. नागपूर रोडला गेल्यानंतर तिथे नदी असल्यामुळे आता हॉरिझॉन्टल स्पेसेस खूप कमी आहेत आणि आपल्याला गडचिरोली शहराचा विकास करायचा असेल तर व्हर्टिकल स्पेसेसकडे जाण्याची खूप गरज आहे. त्यासाठी जे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअरला जे ओव्हरहेड केबल्स आहेत ते ओव्हरहेड केबल्स आता अंडरग्राऊंड करण्याची खूप गरज आहे. त्यासाठी अंडरग्राऊंड केबल करण्याकरता जवळपास 150 कोटीची निधी देण्यात यावी ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, गडचिरोली शहराच्या आजूबाजूला काही ग्रामपंचायत आहेत आणि ते काही येत्या काळामध्ये भविष्यात ते समायोजन करण्यात येतील तर ब वर्गापासून अ वर्गामध्ये होतील. त्यासाठी जवळपास या 4 वर्षामध्ये एक जवळपास 21 कोटीचा निधी म्हणजे इमारत
मंजूर करण्यात आला होता, त्यापैकी 5 कोटी देण्यात आलेले आहेत, 16 कोटी उर्वरित आहेत. तर येत्या काळामध्ये तुम्ही ते 16 कोटी या आमच्या नगरपरिषद द्याल अशी तुम्हाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, शहराच्या मध्यभागी एक मामा तलाव आहे, त्याच्यामधून एक वेस्टवेअर निघतो. अध्यक्ष महोदय, 12 तास थांबल्यानंतर फक्त 12 मिनिट तर बोलू द्या. अध्यक्ष महोदय, मामा तलाव आहे, त्याच्यामुळे वेस्टवेअरमधून निघणारा पाणी हा पूर्ण शहराअंतर्गत जातो. त्याच्यामध्ये गणेशनगर, रेव्हेन्यू कॉलनी आणि मग ITI चौक याच्यामध्ये जातो. नाला कच्चा असल्यामुळे आणि ते पूर्ण पाणी पर्क्युलेट होतं आणि पूर परिस्थिती निर्माण होतं. या पूर परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी हे पूर्ण जवळपास 1.5 किलोमीटरचा नाला पूर्ण बांधण्यात यावा, त्याला सिमेंटिंग करण्यात यावा. त्यासाठी जवळपास 150 कोटीची निधी देण्यात यावी, तरतूद करण्यात यावी हे तुम्हाला सांगतो. एक पाणी पुरवठा विषय बाब क्रमांक 434 पृष्ठ क्रमांक 302 चामोर्शी धानोरा हे गट क हे नगरपंचायती आहे. त्याच्यामध्ये भर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा पाण्याची खूप टंचाई असते आणि हे टंचाई पूर्ण करण्याकरता याच्यामध्ये एक वाढीव पाणी पुरवठा योजना देण्यात यावी. आणि सोबतच इथे पाणी पुरवठा योजनेचे विभागाचे मंत्री महोदय बसलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आमच्या विधानसभेमध्ये 15 गावाची प्रादेशिक योजना कुरुड विसापूर हे जवळपास 3 वर्ष झाले सुरू नव्हती आणि मग त्याच्यानंतर परमनंट जे मेंटेनन्सचं काम आहे ते निधी नसल्यामुळे हे होत नाही. तर त्यांना मी विनंती करतो की परमनंट निधीचा विचार करून त्यांना देण्यात यावी. एक अध्यक्ष महोदय, 2 मिनटं. एक आहे की घनकचरा व्यवस्थापन गेल्या काही वर्षामध्ये 2 वर्षामध्ये म्हणजे नगर परिषदमध्ये नगरपंचायतमध्ये बॉडी नसल्यामुळे 2 वर्षापासून निधीची तरतूद केली नव्हती. आता त्याच्यामुळे एक जनरल फंडामधून आपण त्यांना घनकचऱ्यासाठी पैसे देतोय. तर या 15 वित्त आयोगामध्ये जे पैसे 2 वर्षापासून प्रलंबित आहेत ते देण्याची कृपा करावी. आणि एक सर्वात मोठा विषय आहे की आमचे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो एक पायलट प्रोजेक्ट होता जलजीवन मिशन, त्याच्या अंतर्गत निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत. ते एक मिनिट लास्ट पॉइंट. जलजीवन मिशन अंतर्गत जे निकृष्ट कामे झालेली आहेत त्याची चौकशी करून त्यांना एक चांगलं काम करण्याची विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114 पान क्रमांक 72 माझ्या मतदारसंघातील पुणे शहरालगतची वाघोली गावासह 32 गावे पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन जवळपास 5 वर्ष झाले आहेत. राज्य शासनाने आणि मागील महिन्यातच माननीय अजितदादांच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेत समावेश होताना तत्कालीन ग्रामपंचायत मिळकत कराच्या दुपटीपेक्षा अधिक मिळकत आकारणी महानगरपालिकेने 32 गावांना करू नये या आदेशाची अद्यापर्यंत पुणे महानगरपालिकेने अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे 32 गावातील नागरिकांना महापालिकेच्या पूर्ण सुविधा न मिळताच किंवा परिसर विकसित न होता हा टॅक्स रुपी बोजा त्यांच्यावर पडत आहे. तरी या माध्यमातून माझी राज्य शासनाला विनंती आहे, आपण यासाठी त्वरित पुणे महानगरपालिकेला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आदेशित करण्यात यावे. यातून लाखो नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या 32 गावातील मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी शासनाने निधीची तरतूद करावी ही मागणी मी करत आहे. तसेच अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114 पान क्रमांक 72 वाघोली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सन 1997 डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये प्रस्तावित असलेले RP रस्ते तातडीने विकसित करण्याचे काम हाती घेण्यात यावे. पुण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे वाघोली गावामध्ये वाहतूक कोंडी समस्या ही दैनंदिन मोठ्या प्रमाणात झालेली आहे. याचा परिणाम परिसराच्या विकासावर नागरिकांवर होत आहे. तसेच वाघोली अहिल्यानगर मार्ग यावर उड्डाण पुलाचं आणि मेट्रोचं काम पुढील काळात चालू होणार असून 2.5 ते 3 वर्ष या कामास लागू शकतील. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या गंभीर होणार आहे. तरी 1997 विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले वाघोली गावातील सर्व रस्ते जवळपास 28 वर्ष होऊन देखील आज तगायत विकसित न झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर गंभीर बनलेली आहे. तरी माझी राज्य शासनाला विनंती आहे, पुणे महानगरपालिकेला आपण तातडीने भूसंपादन सहित प्रक्रिया वेगात राबवून त्यासाठी विशेष
निधीची तरतूद करावी व RP रस्ते विकसित करावे, जेणेकरून वाघोली व परिसर ट्रॅफिक मुक्त होईल. धन्यवाद. माननीय मंत्री महोदय यांचे उत्तर. तुम्ही नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाचे रिप्लाय माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब देतील. नाही, तासभर बोलायचं आहे, सविस्तर बोलायचं आहे. रात्र आपलीच आहे. सन्मान्य सदस्य सुनीलजी प्रभू, अमितजी देशमुख, मिहिरजी कोटेचा, अर्जुनजी खोतकर, जितेंद्रजी आव्हाड, शंकरजी मांडेकर, जयंतजी पाटील, सुनील राऊत, कालिदासजी कोळंबकर, संजयजी गायकवाड, बबनराव लोणीकर, अमीनजी पटेल तसेच सर्व सन्मान्य सदस्यांनी नगरविकास व गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये ज्या काही सूचना केल्यात किंवा जे काही प्रश्न मांडलेत त्याबद्दल सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा जे काही प्रश्न होते त्याला योग्य तो न्याय महायुतीचं सरकार नक्की देईल हे देखील कैलासजी मी आपल्याला आश्वासन देतो, शब्द देतो. सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामधले काही प्रश्न या ठिकाणी मांडले आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जी कामं सुरू आहेत त्याचा उल्लेख न करता काही जी अनावश्यक कामं सुरू होती त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि महायुतीचं सरकार आणि विशेषतः नगरविकास खातं या कामांकडे दुर्लक्ष करते अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त केली. मला असं वाटतं की नगरविकास खातं असेल किंवा गृहनिर्माण खातं असेल याच्यावर चर्चा करत असताना मुंबई महानगरपालिका जसं बाळांदर साहेबांनी काही विधायक मुद्दे मांडले, कैलासजींनी काही विधायक मुद्दे मांडले, हे मांडण्याच्या ऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जे काही विचार मांडले गेले हे चुकीचे आहेत असं नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून माझं मत आहे. खरं तर काँक्रिटीकरणचे झालेले रस्ते आपण बघितले पाहिजेत, डांबरीकरण बंद झालं हे देखील आपण बघितलं पाहिजे, कोस्टल रोडचं झालेलं काम आपण बघितलं पाहिजे, अटल सेतूचं झालेलं काम आपण बघितलं पाहिजे, अंडरग्राऊंड मेट्रो झालेली आपण बघितली पाहिजे, अंडरग्राऊंड मेट्रो उर्वरित जी आहे ती आपण सुरू करणार आहोत ते देखील आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका ही नुसती मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबई सिटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक शहर झालं आहे हे आपण नाकारता येणार नाही. आणि याचं सगळं श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसनं जातं हे आपण नाकारू शकत नाही. परंतु हे खुल्या मनानं चर्चा करत असताना किंवा खुल्या मनानं बोलत असताना फक्त टीका टिप्पणी करायची हाच उद्देश ठेवून जर आपण ह्या मागण्यांवर बोलायला लागलो तर ते काय उचित असणार नाही. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकाच नाही तर पुणे महानगरपालिका असेल, ठाणा महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली असेल, छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न असेल, नागपूर महानगरपालिका असेल, या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत या महानगरपालिकांचा विकास करत असताना प्रत्येक महानगरपालिकेमध्ये समतोल विकास व्हावा ही भूमिका महायुतीच्या सरकारची होती आणि त्याच्यातनं अनेक प्रश्न महायुतीच्या सरकारनं मार्गी लावलेले आहेत हे देखील कोणाला नाकारता येणार नाही. या संदर्भामध्ये बोलत असताना असं सांगण्यात आलं की पाण्याचे प्रश्न आहेत, CETPचे प्रकल्प प्रलंबित आहेत. अध्यक्ष महोदय, मला प्रामाणिकपणाने इथं सांगितलं पाहिजे की याचा कधीतरी आढावा ज्यांनी या सभागृहामध्ये भाषणं केलीत आणि राजकीय भाषणं केलीत त्यांनी कधीतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की त्यांच्या कालावधीमध्ये असलेले CETPचे प्रकल्प, STPचे प्रकल्प, रोडचे असलेले प्रकल्प आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला विकासात्मक कायापालट हा जर आपल्याला बघायचा असेल तर परदेशातली येणारी व्यक्ती देखील आता सांगतं की मुंबईमध्ये क्रांतिकारी बदल झालेला आहे. अनेक ऑक्सिजन पार्कसारखा देशातला पहिला पार्क आज मुंबई महानगरपालिकेमध्ये होतोय. याच्याकडे आपण डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे आणि म्हणून नुसती टीका करण्यापेक्षा काही चांगल्या सजेशन जर असतील, अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जरी विरोधक असले तरी देखील विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासात्मक उन्नतीसाठी केलेली सूचना जी आहे हे महाराष्ट्राचं सरकार हे सकारात्मक घेणार आहे ही भूमिका आमची असताना फक्त आपल्या नेत्यांना, कैलासजी तुमच्यासाठी सांगत नाही, परंतु आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही. आणि म्हणून कैलासजी तुम्ही या ठिकाणी जी भूमिका धाराशिवची मांडलीत, मला असं वाटतं की विरोधकांनी देखील स्वतःचा मुद्दा जर सकारात्मकरित्या मांडला
तर धारावीसारख्या ठिकाणी मंजूर झालेले पैसे त्याची धाराशिव सारख्या ठिकाणी मंजूर झालेले पैसे त्याची टेंडर निविदा अजून निघालेली नाही, त्या बाबतीत देखील सकारात्मक आपण चर्चा करू. बाळानर साहेब इथे बसलेले आहेत, त्यांनी SRAचे मांडलेले प्रश्न आहेत, त्यांनी नगरविकासचे मांडलेले प्रश्न आहेत, त्याचा सकारात्मक आपण विचार करू. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पूर्वी महायुतीच्या सरकारनं जे जे काय केलं आहे त्याच्याकडे देखील आपण डोळस पद्धतीनं बघावं, हीच विनंती या पुरवणी मागण्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी करणार आहे. आणि म्हणून सगळ्या सन्मान्य सदस्यांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याचा सकारात्मक विचार सरकार नक्की करेल हा शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आणि अध्यक्षामध्ये सर्वांच्या संमतीनं मी आपल्या अनुमतीने नगरविकास विभागाकरिता सन 2025-26 या वित्तीय वर्षासाठी मागणी F2, F3, F4, F5, F7 मधील बाब क्रमांक 100 ते 115 अन्वय कार्यक्रमावरील आणि अनिवार्य खर्चासाठी मागणी केल्याप्रमाणे एकूण रुपये 9,195 कोटी 76,58,000 फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करीत आहे. मी आपल्यामार्फत सदर मागण्यांना मंजुरी देण्यात यावी ही विनंती सभागृहास करतो. आणि गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये सन्माननीय धस साहेबांनी जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे तो म्हणजे पंतप्रधान आवास योजनेला जे निकष लागू आहेत ते रमाई आवास योजनेला लागू करावे या संदर्भात जी आपण भूमिका मांडली त्याचा विचार देखील शासन नक्की सकारात्मक करेल हा देखील शब्द शासनाच्या मार्फत देतो. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय या संदर्भात देखील मी आपल्या माध्यमातून सन 2025-26 या वर्षाकरता गृहनिर्माण विभागाची मागणी Q3 नवीन लेखाशीर्ष कार्यक्रमाकरिता एकूण 19,000 लाक्षणिक तरतूद Q4 लेखाशीर्ष 345510233 अंतर्गत अनिवार्य करता एकूण 91.9 कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहाने मान्य कराव्यात ही विनंती करतो. सदस्यांना देखील विनंती करतो की दोन्ही विभागाच्या मागण्या आपण मान्य कराव्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभासदांची माननीय अध्यक्ष महोदय, सन 25-26च्या पुरवणी मागण्याच्या चर्चेमध्ये भाग घेतलेल्या सभासदांचे मी खूप आभार मानतो. त्याच्यामध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये माननीय श्री अमितजी देशमुख, माननीय अर्जुनजी खोतकर, शंकररावजी मांडेकर, जयंतजी पाटील, संजयरावजी गायकवाड, बबनरावजी लोणीकर, बाळाजी काळे, राजकुमारजी बडोले, श्री मंजुळाताई गावित, श्रीमती मेनकाजाई राजळे, श्रीमती निमिता मुंडळा, श्रीमती सुलभा गायकवाड, त्याचप्रमाणे हेमंती ओगले, विलासजी भुमरे, काशीनाथजी दाते, शेखरजी निकम, अभिजितजी पाटील, हिरामनजी खोसकर, बालाजी कल्याणकर, भीमराव तपकी, देवरावजी भंगाळे, कैलासजी पाटील, उमेशजी यावलकर, सुरेशजी धस, सिद्धार्थजी खरात आणि नरोडेजी या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या सूचना या ठिकाणी मांडल्या त्याच्यामध्ये बऱ्याच सूचना ह्या आपण पाहिल्या असतील की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे पहिलं एक राज्य नाही तर की ज्या राज्यामध्ये पाण्याच्या योजना सुरू झाल्या. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस माननीय नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांनी या ठिकाणी पहिलं जे काम केलं या देशामध्ये तर 70 कोटी लोकांना या ठिकाणी फुकट धान्य देण्याचा पहिला एक मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला. त्यानंतर स्वच्छालयाकरता आपल्याला माहिती आहे, मी सुद्धा एका छोट्याशा गावातून या ठिकाणी येतो, तर स्वच्छतेच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालय आणि व्यक्तिगत शौचालय याच्याकरता त्यांनी या देशामध्ये फार मोठी क्रांती केली. आणि आज आपण बघतोय की खेडेगावामध्ये सुद्धा शौचालयाचं महत्त्व किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि तिसरं महत्त्वाचं काम त्यांनी या देशामध्ये केलं की हर घर जल और हर घर नल. हे करत असताना देशाचा जर हिशोब पाहिला तर देशामधला हा एक पहिला पंतप्रधान आहे की ज्यांनी 8.5 लाख कोटी रुपये या देशाच्या पाण्याकरता खर्च करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बरेच आरोप विरोधकांनी केले, सत्ताधाऱ्यांनी केले, बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या, बऱ्याच चांगल्या सूचना केल्या. मी त्यांचं स्वागत करतो
आणि त्यांनी आरोप जरी केले असले तरी त्याच्यामध्ये काही तथ्यता हेही मी नम्रपणे मान्य करतो. कारण की आपण पाहिलं असेल की जलजीवन मिशन योजना येण्याच्या अगोदर हे जे डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट 750-800 कोटी रुपये खर्च करायचं. योगायोगाने 750-800 कोटी रुपये वर्षाला खर्च करणारे हे डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटकडे जवळपास आपण पाहिले असतील की 50,000 योजना त्याचे DPR तयार करायचे, त्याचे पैसे खर्च करण्याकरता या ठिकाणी जो मोठा बोजा होता त्याच्यामध्ये जवळपास आपण पाहिलं असेल की 50,000 योजना, ज्या योजना एका वर्षामध्ये त्याचा DPR तयार करायचा, त्याची योजना करायची, त्याच्यामध्ये काही चुका झाल्या. आमच्याकडे 46% सैन्य होतं, जे सैन्य 750 कोटी रुपये खर्च करायचं, पण आम्ही त्या सैन्यावर 50,000 योजनांचे DPR तयार केले आणि आम्हाला नियम घालून दिला होता, इतक्या दिवसामध्ये जर आपण DPR केला नाही, इतक्या दिवसामध्ये जर आपण इस्टिमेट पाठवलं नाही तर आपल्याला कॅश शेअरिंग मिळणार नाही, केंद्र सरकारचे 50% पैसे मिळणार नाही. त्याच्यामध्ये आमच्या चुका झाल्या, DPR तयार करण्यामध्ये आमच्या चुका झाल्या. कारण की वेळेच्या आत करायचं आहे, राज्याचे 50% पैसे वाचवायचे आहे, गावाला पाणी द्यायचं आहे, सैन्य कमी आहे. आम्ही जिल्हा परिषदला आदेश केले, जिल्हा परिषदच्या 4% आम्ही प्रायव्हेट इंजिनियर घेण्याचे या ठिकाणी आम्ही तरतूद केली. बाहेरून PMC आणली, टाटासारखी PMC आणली, वेगळ्या वेगळ्या PMC आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही काही प्रयत्न करून हे DPR तयार केले. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या, योजना सुरू झाल्या, शासनाचे पैसे येणे आले, नंतर रिवाइज इस्टिमेट जे आले, तर आपण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त 10,000 कोटीच्या वरती याचा भार नाही. उत्तर प्रदेशकडे केले तर 50,000 कोटीच्या वरती रिवाइज इस्टिमेट आलेलं आहे, त्याची वाढ झालेली आहे. पण आपल्या या राज्यामध्ये आपण जवळपास 50,000 पैकी 26,000 योजना पूर्ण केल्या. 26,000 योजना पूर्ण केल्या. एक वर्षापासून आपल्याकडे निधीची चणचण आहे. पण मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचं खूप आभार मानतो. जरी केंद्राने पैसे दिले नसले तरी राज्याने या ठिकाणी आपल्याला जवळपास 2024-25 मध्ये 2483 रुपये आणि 2025 मध्ये जवळपास 2123 रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला. म्हणजे स्वनिधी आपण दिला 2 वर्षामध्ये. मान्य आहे आम्हाला 5-7 हजार कोटी रुपये आम्हाला आता द्यायची आहे, बजेटची तरतूद आहे. पण मला एक सांगा की ज्या खात्याला डिपार्टमेंट या ठिकाणी 700-800 कोटी रुपये खर्च करत होते, आज तिथं राज्य सरकार सुद्धा या पद्धतीने काम करत आहे. बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे इंजिनियर नव्हते, आज MPSCच्या मार्फत आम्ही सगळ्यात जास्त भरती या डिपार्टमेंटला केली. ज्याप्रमाणे कोरोना आला त्याच्या पहिले चिकनगुनिया आला, चिकनगुनिया आल्यानंतर लोकांना मलेरिया डिपार्टमेंट कळलं, कोरोना आल्यानंतर आपल्याला रेमडेसिवीर कळली, त्याचप्रमाणे जल जीवन मिशन मोदीजींनी आणल्यानंतर आपल्याला MJPचा अधिकारी सगळ्यात जास्त कळला. मला तरी असं वाटतं की आज बऱ्याच अशा योजना, जसं भगवानगडच्या बाबतीमध्ये दस साहेबांनी सांगितलं, त्यांच्या आजूबाजूच्या काही योजना अशा आहेत की त्या आम्ही आता कॅश शेअरिंगमुळे करू शकत नाही. आम्ही जरी योजना करायला म्हणला तरी केंद्र सरकार आम्हाला 50% पैसे देणार नाही. म्हणून दस साहेब मी आपल्याला विनंती करेल की ज्या महत्त्वाच्या योजना आहेत स्वनिधीमधून आपण त्या करू शकतो. माननीय मुख्यमंत्री आणि आपण यांच्याशी जर बैठक लावली तर आपण त्या योजना करण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणाने पूर्ण करू. आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जर आमच्याकडे पैसे राहिले असते अजून तर आमचा आकडा आता हा 30-35 हजाराच्या वरती गेला असता, 30,000-35 हजारच्या वरती गेला असता. काही काही ठिकाणी आमचे सोर्स या ठिकाणी फेल गेले, मान्य आहे आम्हाला. पण आमचं हे पहिलंच वर्ष होतं की आम्ही डायरेक्ट जे डिपार्टमेंट 750 कोटी रुपये खर्च करते ते 10-15 हजार कोटी रुपये खर्च करायला लागले. सैन्य तेवढंच आहे, पैसा 750 कोटी खर्च करतोय. योजना आम्ही 50-60-100 योजना करायचो, त्या डायरेक्ट 50,000चा DPR तयार करतोय. त्याच्यामध्ये आमच्या चुका झाल्या, पण आम्ही 26-27 हजार योजना या पूर्ण करू शकलो. आज आमच्याकडे या वर्षभरात जर केंद्राचे पैसे आले असते तर मी आपल्याला खात्री सांगतो 40,000 योजना आज आपल्या पूर्ण झाल्या असत्या. पण ही फक्त महाराष्ट्रापुरती चणचण नाही आहे, पूर्ण देशामध्ये हे पैसे आलेले नाही. त्यामुळे मी 2-3 वेळेस आदरणीय CR पाटलांकडे गेलो. योगायोगाने CR पाटील हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे. जरी ते गुजरातमध्ये राहत असले तरी माझ्या ते जळगाव जिल्ह्याचे, माझ्या गावापासून त्यांचं 30 किलोमीटरवर गाव आहे. त्यामुळे 3 वेळेस मी दिल्ली गेलो.
माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत 2 वेळेस त्यांचा निरोप पाठवला. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडनं फोन करायला लावले, पण सगळीकडे ते धोरण असल्यामुळे आपल्याला ते पैसे मिळाले नाही. पण मला खात्री आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला केंद्राचे सुद्धा पैसे उपलब्ध होतील. राज्याचे पैसे देण्याचा प्रयत्न, एवढा अकाळ दुष्काळ पडल्यानंतर, पाण्याचा ओला दुष्काळ पडल्यानंतर, सरकारला 15,000 कोटी रुपयाचा एक्स्ट्रा बोजा आल्यानंतर सुद्धा सरकारने स्वनिधीमधून पाण्याकरता प्रायोरिटीने आम्हाला पैसे दिले. मान्य आहे ते कमी आहे. आज आम्हाला स्टँडिंग 5-6 हजार रुपयाच्या वरती आमची बिलं द्यायची बाकी आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी या ठिकाणी संप केले, काही कॉन्ट्रॅक्टरांनी समजून घेतलं. आज मी आपल्याला खात्री देतो आहे पुढच्या काळामध्ये केंद्राचे पैसे उपलब्ध झाल्यानंतर जो बॅकलॉग आमचा आहे, जे स्पीड आमचं कमी झालं आहे, थोडे पैसे जर आले तर ते स्पीड वाढवेल आणि आम्ही वेळ भरून काढण्याचा प्रयत्न 100% करू. मी आपल्या दिलेल्या सूचनांचं खूप खूप स्वागत करतो. काही चुका असतील त्या चुका दुरुस्त करण्याचं सुद्धा आपल्याला आश्वासन देतो. आणि पाणी हे जीवन आहे, हे जे आदरणीय मोदीजींचं स्वप्न आहे ते साकार करण्याकरता आपण सगळेजण पक्षभेद विसरून, शेवटी पाणी काय कुठल्या पक्षाच्या पोटात जात नाही, पोटाला जात नसते, पोटाला धर्म नसतो, पोटाला पक्ष नसतो. त्यामुळे हे पाणी सगळ्यांना मिळावं, चांगलं पाणी मिळावं. मी पहिले पंतप्रधान, पहिले मुख्यमंत्री आणि पहिले लोक पाहिले. मी सुद्धा लहानपणापासून मी सुद्धा आता 25 वर्षापासून या सभागृहामध्ये आहे, पण एवढे पाण्याकरता पैसे कुठल्याच पंतप्रधानांनी देशामध्ये दिलेले नाही, हे आपल्याला नम्रपणे स्वीकारावं लागेल. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गावामध्ये जाताना आपण बघायचो, बाहेर गावाच्या बाहेर वेशीवर बोर्ड राहायचं की अमुक अमुक गाव आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. आणि ती यात्रा कशी असायची आपण सगळे बघायचो, किती घाण किती असायची ते आपण बघायचो. ते सगळं स्वरूप मोदीजींनी बदलवून टाकलं. हे आपल्याला नम्रपणे मान्य करावं लागेल. आणि मला तरी असं वाटतं की त्यांचं स्वप्न साकार करण्याकरता आपण सगळेजणांनी पाण्यापासून किती फायदे होतात हे गुलाबराव पाटलांना सांगायची गरज नाही. त्यांनी हे हेरलं. महिलांचे होणारे सगळ्यात जास्त आजार हे शौचालय नीट होत नव्हते मागच्या काळामध्ये, बाहेर उघड्यावर महिला स्वच्छ करत होत्या, त्याच्यामुळे ते आजारी पडायच्या. याची बरीच कारणं डॉक्टर लोकांनी सांगितलेली आहे. तो एक मोठं काम त्यांनी केलं. पाण्यापासून किती आजार होता हे मी सांगण्याची गरज नाही आहे. चांगलं पाणी मिळावं, मुबलक पाणी मिळावं, याच्याकरता पंतप्रधानांनी जे स्वप्न सांगितले आहे ते आपण पूर्ण करण्याकरता या ठिकाणी कटिबद्ध आहोत. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या मागणी क्रमांक Y2 खालील बाब क्रमांक 432, बाब क्रमांक 433, बाब क्रमांक 434 नुसार ₹196,57,17,00,000 इतक्या रकमेची पुरवणी मागणी सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करीत आहे. मी आपल्या मार्फत सदर पुरवणी मागणीस मंजुरी द्यावी ही आपल्या सगळ्या सदस्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी सन 2025-2026च्या पुरवणी मागण्यांवरील नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाच्या मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शविल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. नगरविकास विभाग अनुक्रमांक 25 ते 29, गृहनिर्माण विभाग अनुक्रमांक 65 व 66, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक 84. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत मागण्या संमत झाल्या. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:45 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकीत आज रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर ठेवण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल.